या दोन्ही भावांनी एकत्र येऊन राजमुद्रा चायनीज सेंटर आणि राजमुद्रा चाय हॉटेल टाकलं. हे तर काहीच नाही, दोघा भावांनी मिळून अख्ख्या गेवरा तालुक्यात सगळ्यात मोठं हॉटेल टाकलं. त्याच हॉटेलमध्ये यांनी दानका थाळी आणली होती. या दानका थाळी त्यांनी वापर ठेवली. आता तुम्ही जसं या दानका थाळी काय वापरेन काय नाही सगळं सांगतो, पूर्ण व्हिडिओ बघा. काय पण असं कसं पहिल्यापासून बघा ना. तर भावांना राम राम. सकाळी ठरल्याप्रमाणे आम्ही निघलो होतो हॉटेल नियोजन जत्राला. तुम्हाला तुमच्या मित्राकडून पार्टी घ्यायची असेल तर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करून सांगा हॉटेलला कोण कोण आलं. चला आता तुम्हाला इथे दानका थाळी दाखवतो, काय वापरे ते पण सांगतो. गेले गेले मालकाची गाठ घेतली काय वापरे सांगा बरं म्हणलं पटकन. आता काय दम निघा ना. आता तुम्हाला माहिती आहे असलं खायला असल्या सुट्टी नसती. दोन्ही हाताने बुडो दानका. त्यात पुन्हा या थाळीचं नाव दानका थाळी. म्हणलं जमलं गाडी. आता मालकाने थाळी लावली यायला म्हणलं ही दानका थाळी होय. आता तुम्ही असं नेमकं दानका थाळी म्हणजे काय. चला आता तुम्हाला दानका थाळी म्हणजे काय सांगतो. या दानका थाळी तुम्हाला जेवढं ताटात दिसतं तेवढं अनलिमिटेड काही पण खा किती पण खा. त्यात पुन्हा कांदा लिंबून घरचंच आहे किती पण खा. आता तर तुम्ही गर्दी पाहिलीच असेल, क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर. त्यात पुन्हा हे आचार्य असले भारी जाळून धुपण संगच करते. मग वाट कसली बघता नक्की या हॉटेलला व्हिजिट करा आणि याच मालकाचा राजमुद्रा ब्युटी स्टुडिओ आणि लेडीज मॉल नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवतो.